आपल्या हिंदू धर्मात सुवासिनींसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण म्हणजेच वटपौर्णिमा. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती मिळू दे आणि संसार सुखाचा होऊ दे, यासाठी प्रत्येक विवाहित महिला अतिशय श्रद्धेने हे व्रत करते. यंदा 2026 मध्ये अधिक ज्येष्ठ महिना आल्यामुळे वटपौर्णिमेच्या तारखेबद्दल खूप मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यंदा वटपौर्णिमा कधी आहे, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता, पूजेची योग्य पद्धत आणि साहित्य काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत. त्याचबरोबर साड्यांच्या संदर्भात संपूर्ण माहिती. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे शृंगाराची खास माहिती जी प्रत्येक सुवासिनीला माहितीच असायला हवी. तर चला मग अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. सगळ्यात आधी जाणून घेऊया यंदा वटपौर्णिमा कधी आहे. 2026 मध्ये अधिक मासामुळे तारीख थोडी पुढे गेली आहे. पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा तिथी ही 29 जून 2026 सोमवार रोजी येत आहे. उदया तिथीनुसार सोमवार 29 जून हाच दिवस वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आणि उपवासासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 8:55 ते दुपारी 12:30 पूजेचा अत्यंत शुभ मुहूर्त आहे. या काळात केलेली पूजा खूप फलदायी ठरते. या दिवशी शुक्ल योग आणि ब्रह्मयोग असे दोन मोठे राजयोग जुळून आले आहे. त्यामुळे यंदाच्या वटपौर्णिमेचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. आता यामध्ये राहू काळ जो आहे तर तो सकाळी 7:30ला चालू होतो आणि 9ला संपत आहे. त्यामुळे हा काळ सोडून तुम्ही पूजा करायची आहे. पूजेला करायला निघण्यापूर्वी साहित्याची तयारी नीट करून घ्या, जेणेकरून आयत्या वेळी धावपळ होणार नाही. आपल्याला लागणारे साहित्य खालील प्रमाणे असेल. पूजेसाठी विधी, त्यामध्ये सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे. हळदी कुंकू, अक्षदा, गुलाल, चंदन. त्यानंतर वडाला बांधण्यासाठी पांढरा सुती धागा, विड्याची पाने, सुपारी, नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा सुकामेवा, 5 प्रकारची फळे, त्यात आंबा आणि फणसाचे घरे आवर्जून ठेवावे. ओले हरभरे म्हणजेच भिजवलेली चना डाळ, कारण सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणताना हरभऱ्याचा वापर केला होता अशी मान्यता आहे. बांबूंचा लहान पंखा, पतीला वारा घालण्यासाठी मातीचा किंवा कलशाचा तांब्याचा कलश, दिवा, अगरबत्ती, कापूर हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे. आता वडाची पूजा कशी करावी हे आपण बघूया. आता बघा, सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून छान तयार व्हावे. मनात सकारात्मक विचार ठेवावे. वडाच्या झाडापाशी आल्यावर आधी झाडाच्या मुळाशी थोडे शुद्ध पाणी अर्पण करावे. त्यानंतर झाडाला हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले वाहून नमस्कार करावा. वडाच्या झाडाला विड्याची पाने, सुपारी, 5 फळे आणि भिजवलेले हरभरे अर्पण करावेत. दिवा आणि अगरबत्ती ओवाळावी. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सुतीचे रीळ घेऊन वडाच्या झाडाच्या 7 फेऱ्या मारायच्या आहेत. फेऱ्या मारताना मनोभावे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी प्रार्थना करावी. प्रत्येक फेरी पूर्ण झाल्यावर वडाला सुताने गुंडाळावे. पूजा संपन्न झाल्यावर वडाच्या झाडाची कथा ऐकावी आणि वाचावी. घरी आल्यावर बांबूच्या पंखाने पतीला वारा घालावा, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि मगच उपवास सोडावा. अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. आता पूजा करताना कोणत्या चुका करू नये याबद्दलची माहिती घेऊया. अनेक महिला सोयीसाठी वडाची फांदी तोडून घरी आणतात आणि पूजा करतात, पण सजीव आणि अक्षय मानल्या जाणाऱ्या वडाची फांदी तोडणे म्हणजे त्याला दुखापत करण्यासारखे आहे. शक्यतो थेट वडाच्या झाडापाशी जाऊनच पूजा करावी. जर अशक्य असेल तर कुंडीत लावलेल्या छोट्या रूपाची पूजा करावी, पण फांदी तोडू नये. वडाला फेऱ्या मारताना कमीत कमी 7 फेऱ्या माराव्यात. घाई गडबडीत फेऱ्यांची संख्या चुकवू नका. या पवित्र दिवशी घरात किंवा पतीसोबत कोणतेही वादविवाद, भांडण करू नका. मनात कोणाबद्दलही आकस किंवा राग न ठेवता प्रसन्न चिंताने पूजा करावी. पूजेनंतर सुवासिनींना वाण म्हणून काहीतरी दिले जाते. हे वाण देताना मनात कोणताही अहंकार नसावा आणि अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण वडाची पूजा जी आहे तर ती करायची आहे. आणि आता जसे की मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की सुवासिनींसाठी शृंगाराचे खास आणि अत्यंत महत्त्वाची माहिती मी देणार आहे. वटपौर्णिमेला 16 शृंगार करण्याचे खूप मोठे फायदे आहेत. आता अखंड यामुळे सौभाग्य प्राप्त होतं. या दिवशी मंगळसूत्र
वस्त्र स्वच्छ करून गळ्यात घालावे आणि पायात चांदीची जोडवी नक्की असावीत. जोडवी हे सुवासिनीचे मुख्य लक्षण मानले जाते. वटपौर्णिमेला हातामध्ये हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यासोबतच तुम्ही सोन्याच्या पाटल्या किंवा तोडे घालू शकता, पण बेस हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा असावा. आजकाल अनेक जण फॅशनमुळे टिकल्या लावतात, पण पूजेच्या वेळी कपाळावर सुबक आडवे किंवा उभे कुंकू लावावे. कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे. वटपौर्णिमेला केसांचा सुंदर अंबाडा बांधून त्यावर मोगऱ्यांचा किंवा चाफ्याचा गजरा घालावा. पूजेच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू वापरणे टाळावे, जसे की काळी टिकली, काळा डोळा, हातात पायात बांधणे या दिवशी टाळावे. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व माहिती जी आहे तर शृंगाराबद्दल मी दिलेली आहे. आता आपण साड्यांसंदर्भाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. बघा, वटपौर्णिमेला आपण प्रत्येकजण खूप उत्साहाने नवीन साडी खरेदी करतो किंवा कपाटातील आपली आवडती भारीची साडी काढतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हिंदू शास्त्रानुसार आणि सणांच्या परंपरेनुसार सुवासिनींसाठी सौभाग्याचे 5 विशेष रंग सांगण्यात आलेले आहे, जे वटपौर्णिमेला नेसणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यासोबतच असेही काही रंग आहे ज्या रंगांना आपल्या सणावारांमध्ये वर्ज्य मानले गेलेलं आहे. आता बघा, वटपौर्णिमेला आपण प्रत्येक जण उत्साहाने अनेक प्रकारच्या साड्या नेसतो. त्यामध्ये जे 5 शुभ रंग असणार आहे तर ते सर्वात अगोदर बघूया. त्यामध्ये सर्वात पहिला जो रंग असणार आहे तर तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा निसर्गाचा, समृद्धीचा आणि अखंड सौभाग्याचा रंग मानला जातो. श्रावण आणि सणासुदीला हिरव्या रंगाला प्राधान्य दिले जाते. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करताना जर तुम्ही डार्क ग्रीन, पोपटी किंवा ब्रॉस ग्रीन रंगाची साडी नेसली तर ती अतिशय शुभ मानली जाते. हा रंग डोळ्यांना सुखावतो आणि सकारात्मक ऊर्जा देतो. पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. लाल रंग हा हिंदू धर्मात देवीचे आणि विवाहाचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक सुवासिनीच्या आयुष्यात लाल रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लाल रंगाची साडी नेसल्याने चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं. वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी, नऊवारी आणि पैठणी नेसणे अत्यंत उत्तम मानले जाते. तिसरा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा शुभता, ज्ञान आणि मांगल्याचे प्रतीक आहे. देवकार्यात आपण नेहमी हळदीचा वापर करतो, त्यामुळे पिवळा रंग हा पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी पिवळ्या रंगाची, आंबा रंगाची किंवा मस्टर्ड रंगाची साडी नेसणे खूप शुभ आणि प्रसन्न वाटते. चौथा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रेम, आनंद आणि स्त्री तत्वाचे प्रतीक आहे. जर तुम्हाला जास्त भडक रंग आवडत नसतील तर तुम्ही राणी रंग, गाजरी रंग, हलका गुलाबी रंग पण निवडू शकता. हा रंग सौम्य आणि पूजेच्या वातावरणाला सुगंधित करतो. पाचवा जो रंग आहे तो म्हणजे नारंगी किंवा भगवा रंग. नारंगी आणि भगवा रंग म्हणजे अग्नीचा रंग आहे, जो पवित्रतेचे लक्षण आहे. हा रंग ऊर्जेचा स्तोत्र मानला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी नारंगी रंगाची साडी नेसल्याने पूजेमध्ये एक वेगळाच उत्सव आणि सात्विकता निर्माण होते. आता जितके शुभ रंग महत्त्वाचे आहेत, तितकेच काही रंग पूजेच्या वेळी वर्ज्य मानले गेले आहेत. फॅशन म्हणून किंवा हौस म्हणून आपण काही साड्या घेतो, पण वटपौर्णिमेच्या दिवशी त्या नेसणे चुकीचे असते. त्यामध्ये सर्वात पहिला आहे ते म्हणजे काळा रंग. काळा रंग हा फॅशनमध्ये खूप लोकप्रिय असला तरी हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात, पूजेत किंवा सणासमारंभात काळा रंग वर्ज्य मानला जातो. काळा रंग हा नकारात्मकता आणि दुःखाचे प्रतीक मानला जातो. वटपौर्णिमा हा अखंड सौभाग्याचा उत्सव आहे, त्यामुळे या दिवशी काळी साडी, काळी बॉर्डर असलेली साडी किंवा काळी टिकली वापरणे पूर्णपणे टाळावे. दुसरा आहे पांढरा रंग. पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक असला तरी सुवासिनींच्या पूजेच्या वेळी प्लेन पांढरी साडी नेसू नये. जर साडी पांढरी असेल पण त्याला लाल, हिरवे किंवा मोठे जरीचे काठ असतील तर ती चालते, परंतु पूर्णपणे पांढरी किंवा फिकट राखाडी रंगाची साडी नेसणे टाळावे. तिसरा रंग आहे तो म्हणजे गडद निळा किंवा जांभळा रंग. अनेक पंचांग आणि शास्त्रानुसार पूजेच्या वेळी निळ म्हणजेच गडद निळा रंग नेसणे अशुभ मानले जाते. हा रंग राहू आणि शनीशी संबंधित मानला जातो, ज्यामुळे पूजेच्या सात्विकतेमध्ये अडथळा येऊ शकतो. म्हणून नेव्ही ब्ल्यू किंवा अतिशय डार्क निळ्या रंगाची साडी नेसू नका. पूर्णपणे सुकलेली विटकरी किंवा करडा रंग, कारण मातीसारखा निर्जीव वाटणारा करडा रंग किंवा एकदम फिकट विटकरी रंग उत्साह कमी करतो. सणांच्या दिवशी आपण उत्साही आणि सजीव रंगांचे कपडे परिधान करावे, ज्यामुळे मनाला आणि वातावरणाला प्रसन्नता येते. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व जे रंग आहेत तर ते आपल्याला परिधान करायचे आहे. काही आपल्याला परिधान नाही करायचे. बांगड्या घालत असताना हिरव्या आणि लाल रंगाच्या शक्यतो बांगड्या घाला, इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू नका. आता ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.